नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनेलच्या माध्यमातून विविध विषयांची माहिती मी तुमच्यासमोर आणत असते आणि सहज सोप्या भाषेत ही माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. आज देखील एका अत्यंत उपयुक्त विषयाची माहिती मी आणलेली आहे, तेव्हा माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, स्टॅम्प पेपर हा एक सरकारी दस्तावेज आहे, ज्याच्यावर महसूल शुल्क हे आधीच छापलेलं असतं. स्टॅम्प पेपर हे विविध मूल्यांचे उपलब्ध असतात. 50, 100, 500, 1000 इत्यादी आणि वेगवेगळ्या लीगल डॉक्युमेंटसाठी हे स्टॅम्प पेपर वापरले जातात, जसं की ॲग्रीमेंट, अफिडेव्हिट, पॉवर ऑफ अटर्नी, पार्टनरशिप डीड इत्यादी इत्यादी. आणि त्या ॲग्रीमेंटसाठी डॉक्युमेंटसाठी विशिष्ट मूल्याचा स्टॅम्प पेपर हा वापरावा लागतो, जसं की अफिडेव्हिटसाठी ₹50, पॉवर ऑफ अटर्नीसाठी ₹100, ॲग्रीमेंटसाठी ₹500, पार्टनरशिप डीडसाठी ₹1000 इत्यादी. आणि त्या विशिष्ट मूल्याचा स्टॅम्प पेपर हा त्या विशिष्ट लीगल डॉक्युमेंटसाठी वापरला नाही तर ते लीगल डॉक्युमेंट हे अवैध ठरतं. मित्रांनो, स्टॅम्प पेपर हा कोणत्याही सरकारसाठी निधी उभारण्याचा एक अत्यंत चांगला मार्ग समजला जातो. स्टॅम्प पेपर हे सरकारच्या राजस्व म्हणजेच महसूल विभागातर्फे उपलब्ध केले जातात. या स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून आपण त्या कागदपत्रांच्या कायदेशीर मान्यतेसाठी सरकारकडे कर भरणा हा करत असतो. स्टॅम्प पेपर हे 2 प्रकारचे असतात, एक ज्युडिशियल स्टॅम्प आणि दुसरा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प. ज्युडिशियल स्टॅम्प हे न्यायालयात न्यायालयीन शुल्क भरण्यासाठी आणि कायदेशीर कामासाठी वापरले जातात, तर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प हे मी वर उल्लेख केल्याप्रमाणे अफिडेव्हिट, ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, पार्टनरशिप डीड, मालमत्ता हस्तांतरण इत्यादीसाठी वापरले जातात. बऱ्याचदा असं होतं की आपण हे स्टॅम्प पेपर खरेदी करतो आणि आपल्याकडे विना वापराचे हे स्टॅम्प पेपर पडून राहतात. अशा परिस्थितीत आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की या स्टॅम्प पेपरची कालमर्यादा नक्की किती? मित्रांनो, आपल्याकडे 1870चा न्यायालयीन शुल्क कायदा आहे, ज्याच्या आधारावर ज्युडिशियल स्टॅम्प आणि 1899चा मुद्रांक शुल्क कायदा आहे, ज्याच्या आधारावर नॉन ज्युडिशियल स्टॅम्पचा परतावा हा आपण घेऊ शकतो. तर असे स्टॅम्प पेपर आपण जर खरेदी केले असतील आणि आपल्याकडे विना वापराचे ते पडून असतील आणि आपल्याला भविष्यात जर त्याचा काही उपयोग होणार नसेल, तर असे स्टॅम्प पेपर आपण कोषागार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करून त्याचा परतावा, भुगतान किंवा रिफंड हे घेऊ शकता आणि ही कालमर्यादा 6 महिने आहे. म्हणजेच इथे लक्षात घ्या की असे विना वापराचे स्टॅम्प हे कोषागारात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याची मुदत ही 6 महिने आहे. स्टॅम्प पेपरची ही मुदत नाही. मित्रांनो, बऱ्याचदा तुम्ही असं पाहिलं असेल, ऐकलं असेल की बनावट किंवा नकली स्टॅम्प पेपर देखील वापरात आणलेले आढळून आलेले आहेत. तर असे बनावट, नकली स्टॅम्प पेपर जर वापरात आलेले आढळले किंवा तुम्हाला शंका आली, तर तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे तक्रार करू शकता. आणि म्हणूनच अशा प्रकारचे गैरव्यवहार टाळण्यासाठी नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार 100 किंवा ₹500 स्टॅम्प पेपर हे कायमचे चलनातून बाद होणार आहेत आणि आम्हा सर्वांनाच राष्ट्रीयकृत बँकेकडून फ्रँकिंग करून घ्यावं लागणार आहे. तेव्हा मित्रांनो, लक्षात घ्या की स्टॅम्प पेपरचा परतावा, रिफंड किंवा भुगतान घेण्याची कालमर्यादा ही 6 महिने आहे. स्टॅम्प पेपरची कालमर्यादा ही 6 महिने नाही. स्टॅम्प पेपर हा तुम्ही केव्हाही वापरात आणू शकता. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.